एका देवाच्या दारात दोन भिकारी असतात. ती एकला एक भिकारी देवाला रोज म्हणतो, देवा तू लोकांना एवढं मोठं केलंस, लोकांना एवढं दिलंस, मला कसं काही दिलं नाहीस, मला थोडं तरी जगायपुरतं दे. आणि दुसरा एक भिकारी होता, तिथे एक मोठा श्रीमंत माणूस राजा दर्शनासाठी यायचा आणि त्याचे पाय धरायचा. महाराज तुम्हाला एवढं देवानं मोठं केलंय, तुम्ही मला काहीतरी द्या. दररोज गेलं की त्या माणसाचा तोच टप्पू, एक भिकारी मागायचा देवाला, एक भिकारी मागायचा राजाला. तर राजाला वाटलं एक भिकारी मला मागतोय आणि एक भिकारी देवाला मागतोय, मग मी पण काय करतो, जो मला मागतोय ना मी त्यालाच देतो, जो देवाला मागतोय ना त्याला देणारच नाही, माग म्हणाव त्याला देवालाच. राजाला कमी पण वाटलं ना. मग राजानं दुसऱ्या दिवशी काय केलं, त्याच्या गड्यांना सांगितलं एक खिरीचा डब्बा शिजवा आणि त्यात काय करा, सोन्याचे नाणे टाका. आणि मी काय करतो, त्या खीर खाण्याच्या निमित्तानं त्या भिकाऱ्याला देतो, कारण जो भिकारी मला मागतोय. मग ठरल्याप्रमाणे गड्यानं मस्तपैकी खीर बनवली, त्यात सोन्याचे नाणे टाकले आणि मस्त त्या राजानं त्या भिकाऱ्याला नेऊन दिली. भिकाऱ्याने मस्तपैकी हसू हसू खायला लागला आणि जो भिकारी देवाला मागत होता ना त्याला म्हणायला लागला, बघ तू देवाला मागतोस, तुला काय दिलं देवानं, मी राजाला मागितलं, मला राजानं बघ कसली नादर खीर बनवून आणून दिली, या काय गोड लागते यार, त्याचे का बघू बघू खायचा. आणि खाऊन खाऊन ढेकूर दिला त्यानं, खीर थोडीशी शिल्लक उरली खाली. आणि तो म्हणला आता देव तुला नाही देणार, तू काय कर ही खीर खा. मग तो दुसरा भिकारी जो देवाला मागत होता ती उरलेली खीर खायला लागला. तर उरलेली खीर खाता खाता त्याला खाली सोन्याचे नाणे दिसले. मग त्या भिकाऱ्याने चलाकी केली, म्हणला मी काय करतो, पाण्यापाशी जाऊन खातो. मग तो भिकारी गेला पाण्यापाशी, मस्त खीर खाल्ली, त्यातले सोन्याचे शिक्के घेतले, खिशात टाकले आणि डब्बा त्याच्या पैसे दिला आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजा आला, म्हणला ज्याला मी दिलं होतं खिरीमध्ये नाणे टाकून तो कसा काय बघावा, श्रीमंत झाला काय बघावा. राजा आला तर तो भिकारी आहे तशीच भीक मागतोय. राजा म्हणला, अरे तुला मी एवढं काल दिलं होतं सोन्याचे नाणे टाकून खिरीमध्ये आणि तू अजून पण भीकच मागतो. म्हणला तुम्ही त्या खिरीमध्ये सोन्याचे नाणे टाकले होते. राजा म्हणला हो. अरे 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 म्हणला, जो देवाला भिकारी मागत होता ना ती खीर वरची वरची मी खाल्ली आणि खालची जी राहिली होती ना ती त्यालाच दिली. मग त्याचं साधलं, माझं काय वरचं वरचं खाल्लं आणि सोन्याचं त्याला दिलं. तसं देवाला कुठलीही गोष्ट मागत राहा, कुठल्याही परिस्थितीत देव कुठल्याही रूपात देव आपल्याला देऊ शकतो बरं का. माणसाला मागितल्यानं कधी कोणचा माणूस देत नाही आणि कुणी जरी काही कुणाला दिलं तरी कुणी श्रीमंत होत नाही. जेव्हा देवाचं देणं येईल तेव्हाच माणूस मोठा होतो. तर या गोष्टीतून मी तुम्हाला हे सांगितलंय की काहीही मागायचं झालं तरी देवालाच मागायचं, माणसाला नाही मागायचं. देव कुठल्याही रूपात देईल.